आता वाडा पण गावाकडे जायचंय. कधी आपल्याला असं भाकर तुकड्यावर आंब्याचं लोणचं जर बनवलं तर आपल्याला मेंढरा संघ भाकर संघ खायला भेटल. तर काय आंब्याला आता पाड पण लागलेला इथं आणि ह्या आंब्याला काय पाड लागला नव्हता. ज्यादा रायवळ आंबा असल्यामुळं म्हणजे नाही का असंच पडून पिकून जाणार ना. हा ना. निघाला म्हणजे निघाले आता काय आता. बाणाच्या डोक्यावर पण रानमेव आहे. तुमच्या पाठीवर रानमेवा आहे काकड्या. हा तर निघालोय आता मेंढर चारून संध्याकाळचं वाड्यावर. बाण बोला ते पुढं आता मी आहे माग. नमस्कार. आजच्याला मी मस्त असं लोणचं बनवणार आहे. कालच्याला आंबा आणून रात्रभर मी पाण्यात भिजत घातलं होतं आणि मग सकाळी मामांनी आम्ही गेलो मेंढराकडं आणि मग मामांना सांगितलं होतं फोडून ठेवायला. मामांनी मस्त असं फोडून वाळत घातलं होतं. तर आता मी मेंढराकडून आली आणि मग मामा गेलं मेंढरा का मोर. माझी चालली आता लोणचं बनवायची तयारी. कारण हे पाण्यात रात्रभर भिजत घातलं म्हणजे आपलं लोणचं चांगलं होतं. आता चूल पिटवून घेतली आणि हे लोणचं म्हणजे आता आपलं खाटल्याचं घर आहे त्याच्यामुळं मग चांगले 2-2.5 किलो 2.5 किलोच्या पुढं पण असते ना काय रे आता फोडलेल्या. मग घरी पण द्यायच्यात. परत लोणचं घातल्याच्या नंतर एक बरणी आणि इथं एखादी अशा 2 बरण्या बनवणार आहे मी. तवा पण चांगला गरम झालाय. आता पहिल्यांदा मी मोहरी डाळ भाजून घेणार आहे. लय जास्त पण नाही भाजून घेणार. एकदम हलकी 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 फुलकी भाजून घेणार आहे बारीक जाळाव. ताटलीत काढून घेते. मोहरीची डाळ भाजून घेतली. आता या अखंड मोहरी भाजून घेणार आहे. ही बारकी मोहरी आहे. आता चांगली भाजून घेतली. तिला बी काढून घेते. आता हे मेथी आहे ती भाजून घेते जरा. मेथी पण गवळी गवळी भाजून घेणार आहे. हे आजचं लोणचं म्हणजे मी एकदम साध्या पद्धतीत बनवणार आहे. जुनी पद्धत. आता मेथी भाजून घेतली. आता तेल गरम करून घेणार आहे. तेल जसं आपल्या कैऱ्या येतं त्या मापाने घालायचं. आता जवळजवळ 2.5 किलोच्या पुढं कैऱ्या येतं. दिवसभर बाण आहे ना आम्ही 2 जण मेंढराकडे होतो आणि आता दादा गेले जरा मेंढराच्या पुढं आणि चालली बाणाची तयारी. आता तेल तिकडे गरम होतंय तवर इकडं राय आणि मेथी वाटून घेणार आहे. आज दादांनी दिवसभर आंब फोडून घेतलं कैऱ्या. ही राय म्हणजे आबडदोबडच वाटणार आहे मी. लय बारीक नाही करणार. आणि दुसरी डाळ पण आहे. मस्त सुकावलं ना वाळवलं लय लगेच. भारी वाळले. अगदी खारके वाळले नाही कारण ऊन तितकं तोडलं की लगेच त्यांनी वाळायला टाकलं. हे आंब्याचं लोणचं म्हणजे आता वाडा कोकणातून
गावाकडे जाणार त्या टायमाला आपल्या बाकर तुकड्यावर बांधून न्यायला बरं पडतं किंवा मग सीजनच आहे आंब्याचा लोणच्याचा कैरीचा. तर मस्तपैकी दादांनी हे आंब तोडून घेतलं आणि आता त्याचे चांगली कैरी झाली तयार आणि आता लोणचं करायचं. ह्याच्यात आता एक अर्धी राय अशी तशीच आली पाहिजे त्या मापाने वाटते मी. लसूण हे थोडासा बारीक मी त्याला टिचून घेणार आहे, जास्त नाही. हं. सागरने सांगायचं का? हा सागर चुकला. अयो माग सर बा. होय सागर, आई काय बनवते आपली? हा होय, लय आवडीचं पोरांच्या आता. ते दाखवते बघ तुला. मला तेच सांगणार तुझ्या पायाचं. लोणचं कसं काय लागतं खायला सागर? नाही खायला लागतं चांगलं चांगलं तरी कसं? चव कशी असते? मस्त ना? छान. आम्ही दरवर्षी म्हणजे गावाला जाता जाता हे लोणचं बनवायचं. तेल बी चांगलं गरम झालं, उकळी आली बारीक तेलाला. चांगलं उकळून घेतलं आता खाली उतरून घेणार आहे. अयो नाही गरम आहे. लय भाजलं बाबा. धरायचं काय झालं बाबा? धरायचं फडक पुढे माझं थांब थांब आणून देतो. नाही झालं. हे उकाळत तेल आहे तर थोडं इकडं कढईत घेणार आहे आता मी. आणि हिकडचं पण गार होऊन देणार आहे आणि हिकडचं पण, कारण मला पाहिजे तेवढं मी तेल वाटणार आहे आतलं. त्याच्यामुळं मग ह्या तेलामध्ये मला जे मटेरियल टाकायचं आहे तेलात ते टाकून घेणार आहे. आता ह्याच्यात हिंग टाकून घेणार आहे मी. हिंग हळूहळू वर यायला लागला आता. हे लसणाच्या कुड्या टिचून घेतलेल्या ते टाकून घेणार आहे ह्याच्यात गरम तेलात. पण पाण्याचा अजिबात भांड्याला थेंब पण पाण्याचा लागला नाही पाहिजे किंवा हाताला पण. लसणाचा अगदी वास सुटायला लागला आता. आता हे दोन्ही गार होस्तवर दुसरी तयारी करून घेणार आहे. हा आता हे हळद आहे ही टाकून घेणार आहे पहिल्यांदा मी. ही आपली डाळ भाजून घेतलेली मोहरीची. खडा मीठ आहे. मीठ जरा जास्त टाकायचं. दाना पावडर आहे. भाजून वाटून घेतलेली. ही जिरी पावडर 1 चमचा भाजून वाटून घेतली. आता हे मेथी दाणं वाटून घेतलेलं आणि राय. हे आपल्या लोणच्याच्या मसाल्याची पुडी.
आणि हे वर लसणाच्या कुड्या अर्ध्या टिचून घेतल्या ना अर्ध्या अशाच टाकणार आहे वरनं. आता एक कढईत लसूण आणि हिंग टाकून घेतला होता तेलात. जरा तेल घेऊन तर आता ते तेल याच्यात टाकून घेणार आहे मी त्या कैऱ्यात. तेल चांगलं गार करून घेतलंय. खरं आता स्टीलचं भांड पाहिजे होतं खालवायला, पण स्टीलचं भांडच नाही. स्टीलच्या घामेल्यात मस्त खालवाय जमलं असतं किंवा परातीत. मस्त आता मिक्स करून घेतलं सगळं. आता भरून घेणार आहे बरणीत. आता मी या काचाकड्याच्याच बरण्या घेतल्यात आहे. कारण आपल्याला बसला जागा असल्यावर गाडग्यात किंवा मातीची बरणी, चिन्या मातीची बरणी, काचची. कारण एक दोन वेळा आम्ही गोड्या वागवायचा प्रयत्न केला त्या बरण्याला किंवा मातीच्या भांड्याला, पण फुटायची लय भीती. बिराड पडलं ना तर फुटणार म्हणजे फुटणारच. किंवा डोक्यावर वागावलं तरी कायचा दाखा लागतो वज सारताना एकार गोड्याचं काय करताना. त्याच्यामुळे म्हणजे ह्यावेळेस आपल्या काचाकड्याच्याच बरण्या घ्यायच्या. आणि जास्त दिवस टिकायचं म्हणलं तर मातीच्या भांड्यात किंवा मग चिन्या मातीच्या बरणीत किंवा काचच्या बरणीतच लोणचं घालायचं. पण आमचं म्हणजे आता जास्त दिवस राहायचं पण नाही. लोणचं जर बनवायचं म्हणलं तर चांगलं 5-6 किलोचं लोणचं बनवायला लागेल आम्हाला वर्षाला म्हणलं तर. का आता आम्हाला बनवलं लोणचं की एकदा पोरांना माहिती झालं की डायरेक्ट ती जेव्हा बरणी जमपण तेव्हाच बंद होत्यात खायचे. खरं कारण हे म्हणजे आवडीची गोष्ट आहे लोणचं म्हणजे. आता भरून घेणार आहे तर थोडस मग मीठ टाकून घेणार आहे खाली बरणीच्या बुडात. आता या कैऱ्या भरून घेते. कैऱ्या भरताना खाली थोडाफार कालावताना मोकळा मोकळा मटेरियल राहिलेला असतो तो पण असा व्यवस्थित भरायचा. खरडून मी भरून घेणार आहे. आता हे तेल गार झालेलं आहे. थोडी बरणी भरली की थोडं असं हळू त्याच्यावर तेल परती कैरीला लागलं पाहिजे. या काचाड्याच्या बरणीमध्ये म्हणजे बिराड पडलं तरी धोका नाही. हा म्हणून तर ह्याच्यात भरलंय. कारण आता वाटचालीला लागायचंय, देसाला जाणार आहे गावाकडं. आणि मग बहा नाही म्हणले ह्या वर्षी आपण आपल्या काचाकड्याच्या बरण्या आणू आणि त्याच्यामध्ये भरू. कारण लोणचं जर भरताना म्हणलं ना तर काचाकड्याची नाही पाहिजे बरणी. कारण जास्त दिवस राहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते आपलं काय लय जास्त दिवस राहणारच नाही. हा म्हणून मी ह्याच्यात भरलं शक्य. तेल का असं तर आपण नंतर वरनं जर तेल वतायचा प्रयत्न केलं ना तर कोणत्या तरी साईडने सरळ खाली निघून जाणार ते. दादा पण आता आलेले मेंढर दादा. तुम्ही बारीश मस्त बाकी आंबा फोडून घेतलं. हा मग एका आंब्याचे 8 खापा केले. हा ना, 8 खापा केले. प्रत्येक आंबा तोडला की ते बाहेर घाण काढायचे असं केलं. पहिलं पण वाड देसाला जाताना आंब्याचं लोणचं करून जायचं ना. जायचं तेव्हा गाड घेत सुकडात न घालायची. घालायचे ना. असा बरण्याचा वापर नव्हता एवढा. तर ते बिराड जरा पडल्यावर मग धोकाच होता ना.
डोक्यावर वागवायचे आणि काय तेव्हा मग पहिला हार असायचं केव्हा आणलं सुगाड म्हणा गाडग म्हणा त्याला म्हणायची. आणि आम्ही पण भरलो होतो पहिलं, फुटलं तर लोणचं गेलं गाडग गेलं. पण हे आता फुटलं तरी काय होणार नाही की. पडलं तरी ना. पण तरी त्याला पण जपूनच द्यायला लागल पाठीत. हे पण कडा कडा करते. हा मग काय आता काय करायचं हलवायचं असं समजा टाकून. हलावतं. बुचन चांगलं जाम लावलं ना खाली वर केली की होते मग. किती केलं तरी खाली तळाला जात. जात आहे ना सारखं त्याला म्हणजे बुचन चांगलं लागते रगाट. अजून मधून हलवायला लागणार आणि बुच्याला मग आतमध्ये कागद लागण घालाय. आता एक बरणी फुलच भरली. एक अगोदर फोडायला का एक नंतर नाही का, आणि एक गावाला द्यायला लागल गावाला एक द्यायची का. मग घरी आता ही नाही भरायची वाटत कमीत कमी. फुल भरला नाही तर द्या. हा फुल भरले द्यायचे द्यायला कारण एक बाळ येत. ह्याचा नियम असा आहे कसा सकाळी आंघोळ पांघोळ करण्यानंतरच खोलायचं. हा मग काय सारखा हात बी नाही घालायचा. सारखं बुरा लागतं. किंवा पोरांना बी देताना आपल्या हाताने द्यायचं पण पोरं हात करत्यात पण तशी मनाने खुलीत नाहीत. आपण दिल्यावर घेतात ती पण. आजचं लोणचं आपलं म्हणजे लय गाय गडबडीत बनवलंय कारण दिवसभर मेंढरा जाऊन मामांनी घरी हे लोणच्याच्या कैऱ्या फोडून ठेवल्या होत्या म्हणून खरं आता उराकल्या गेलं मला. नाहीतर मग सकाळचं म्हणल्यावर टाइमच नसता गावला कारण सकाळचं दुसरीच कामं जास्त असतात. धुणं पाणी स्वयंपाक त्याच्यात वेळ जातो लय आणि मग नंतर मेंढरा उठायचा टाइम होतो. सगळं भरून झालं आता. दोन बारण्या भरल्या फुलं. तेल आता लोणच्याच्या वर येऊन द्यायला लागतं पण राहू द्या म्हणून काय त्याला होत. आता याला मुरायला चांगला आठवडा जाईल. तसं 15 दिवस नाही उघडलं ना फक्त हलवीत राहायचं सारखं. जरी आपल्या लोणच्याला तेल कमी पडलं तर नंतर गरम करून गार करून वतलं ना तरी पण काय टेन्शन नाही आणि वतायचं कमी पडलं. आता मी तर वतलंयच भरपूर कारण मुरल्याच्या नंतर कैऱ्या कमी होणार आणि मग बरोबर तेल असं वर येणार. असं दररोज आपलं हलवीत राहायचं सकाळचं. आजचं हे लोणचं म्हणजे मी एकदम सोप्या पद्धतीत बनवले. जास्त त्याला वेळ पण नाही गेला. आपलं कसं काय लोणचं तुम्हाला मी बनवलेलं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.